नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं या प्लॅटफॉर्म वरती. आज आपल्याला बघायचंय द्रव्य ज्योतिषमती. बघा, हे इम्पॉर्टंट द्रव्य आहेत बरं का. हे जेवाले जट्टामांसी, ज्योतिषमती. ठीक आहे. तर आज आपल्याला बघायचंय जट्टामांसी द्रव्य. कोणतं बघायचंय? जट्टामांसी, सॉरी ज्योतिषमती. ज्योतिषमती बघायचं, जे जट्टामांसी झालं तोंडात. ज्योतिषमती बघा, लॅटिन नेम बघा सेलॅस्ट्रस पॅनिक्युलॅटिस. सेलॅस्ट्रस पॅनिक्युलॅटिस. कुल आहे त्याचं सेलॅस्ट्रशी. फॅमिली काय आहे त्याची? सेलॅस्ट्रशी. गण आहे त्याचं शिरोविरेचन द्रव्य. ग्रुप मधलं ते एक द्रव्य आहे शिरोविरेचन ग्रुप मधलं. ग्रुप गणाला ग्रुप म्हणू शकतो आपण. चरकाच्या भाषेमध्ये महाकश आहे. शिशुरोतकच्या भाषेमध्ये वेगळेच गण आहेत. आपल्याला सिलेबस मध्ये चरकाचे लिहा आपण. पर्याय: पारावत पदी पीत तैला. पारावत कशाला म्हणतात रे? कबुतराला. कबुतरासारखं असतंय ते. आणि पती काय लिहिले? पीत तैला, पिवळे तेल असलेले. पिवळे तैल असलेले. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर स्वरूप तुम्हाला सांगितलेलं आहे ज्योतिषमतीचं. तर तो वेल असतो ज्योतिषमतीचा. त्याचा पर्ण कसा असतो? असा अंडाकार असतो थोडा. हिरवे असतात, मधुर असतात, पुष्प त्याचे सुवास असलेले असतात. फल कसे असतात? वाट्यासारखे. अशा वाट्या असतात ना, त्या वाट्यासारख्या काय असतं? त्याचं फळ असतं. आणि त्रिखंड असतात, 3 खंड असतात त्याच्यामध्ये. 3 बीज आपल्याला बघायला भेटतात. भारत त्याचं काय उत्पत्ती स्थान आहे? पंजाब आणि काश्मीर मध्ये. बघा, सगळ्यामध्ये भारत येतोय. आपला भारत समृद्धीने आणि विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे. बायोडायव्हर्सिटी आपली एकदम एकदम खतरनाक आहे आपली बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. उपयुक्तांग आहे त्याचं मूळ. रसपंचक बघा काय शिकतोय आपण? ज्योतिषमतीचं ट्रिक आहे जेतिमती. जेतिमती. चला काढा. रस, वीर्य, विपाक. चला सांगा कमेंट मध्ये सांगा. चला, रस, वीर्य, विपाक सांगा तुम्ही. कसा काढला रस, वीर्य, विपाक सांगा. चला, रस कसा काढणार? हो का, हे असं आलं की काय? कटोरस. हे असं आलं की काय? तिक्तरस. वीर्य कसं काढणार? जोडाक्षर आहे का? नाहीये. वीर्य कायला? उष्ण. 1 2 3 4 लेटर्स काय आहेत? 1 2 3 4 इव्हन लेटर्स आहेत. म्हणजे विपाक कायला? कायला? कटू विपाक आला. कटू. जर ऑड असते तर मधुर विपाक. बघा, विपाक कटू आला, वीर्य उष्ण आलं, रस कटू तिक्त आले. ह्याच्यावरून काय काढा? गुण काढा. रसावरून गुण कसे काढचाल रे? कटू रस आलाय. मग कटू रसाचं पंचभौतिक संघटन लिहा. पंचभौतिक संघटन लिहा. जे पण त्याचं पंचभूत असतील, पंचमहाभूत असतील, त्या पंचमहाभूताचं मग गुण सांगा काय असतात. ठीक आहे. दोषग्नता बघा, उष्णवीर्य आहे म्हणजे तो कसा असेल? वातग्न. कटू आहे कफग्न. चला, झालं आपलं. प्रमुख कार्य मेद्य, कारण त्याचं कामच आहे आपलं. ठीक आहे. मेद्य. मेद्य म्हटल्यावर काय आलं त्याच्यामध्ये? स्मरणशक्ती पण आली. मेद्य हिताय मेद्य महाकशामध्ये दिलेला एक श्लोक आहे. त्याचा म्हणजे अर्थ सांगतो. बुद्धी, बुद्धीचं वर्धन करतंय. स्मरणशक्ती, वामक. अग्निकर्म त्याचं तेच आहे, मेद्य ज्योतिषमतीचं. मात्रा बघा, 1 ते 2 ग्राम आहे बीज चूर्ण असेल तर, आणि 1 ते 10 थेंब जर तेल असेल तर. तेल असेल तर. कल्क काय त्याचं? ज्योतिषमध्ये तेल हे त्याचं काय आहे? कल्क. इथं बघा, तुम्हाला पर्यायामध्ये पण सांगितलंय त्यांनी. पीत तेल म्हणजे जर पिवळे तेल असलेलं पाहिजे. ते पिवळं तेल असतं त्याचं, म्हणून त्याला काय म्हटले? पीत तेल. पर्याय दिले तुम्हाला इथे ज्योतिषमतीचे. अशा प्रकारे आपला ज्योतिषमती द्रव्य कंप्लीट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट द्रव्यामध्ये. तोपर्यंत तुम्ही काय करायचं? हे सर्व जे द्रव्य आपण 1 शॉट मध्ये कव्हर करतोय, एकदम 3 ते 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण हे द्रव्य कंप्लीट करतोय. कारण जेव्हा एक्झाम तोंडावर आलेली असते, एकदम 90च्या 90 द्रव्य करणं शक्य नसतं, त्यावेळेस तुम्ही सिरीज बघू शकता, ज्याच्यामध्ये आपण 4 ते 5 मिनिटांमध्ये एक एक द्रव्य आणि जे की पॉइंट सर्व जे इम्पॉर्टंट आहेत ते सर्व पॉइंट्स आपण या 1-1 5 मिनिटाच्या सिरीज मध्ये कव्हर केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपला हा ज्योतिषमती द्रव्य कंप्लीट झाला. भेटूया नेक्स्ट द्रव्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच.